हॅलो एव्हरीवन. तर आजचा व्हिडिओ सुरू करणार आहे आपण माझ्या घरी झालेल्या एका गमतीनुसार. माझ्या घरी मी केला होता दोडक्याचा झुणका तयार. नकळत त्यापैकी एक दोडका फ्रीज मध्ये उरला होता. मी केलेला झुणका इतका छान झाला होता, टेस्टी झाला होता की माझ्या नवऱ्याला तो खूप आवडला. एका दोडक्याचा झुणका त्याने तयार करायला लावला आणि टिफिनला घेऊन गेले. तर अशी गंमत झाली. तुमच्याकडे पण असं काय होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर सुरुवातीला आपला दोडका घ्यायचा आहे, धुवून घ्यायचा, साल काढायचे आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला त्याला अशा चिरा मारून घ्यायच्या आहे. एका बाउलमध्ये तुम्हाला हळद, तिखट, धनापूड, गरम मसाला, मीठ आणि हिंग घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स करायचं आहे. हे जे तयार झालेले मसाले आहे, आपण जे दोडक्याला काप केले आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर असं भरून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला भरता येईल तेवढं तुम्हाला भरून घ्यायचं आहे. टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे. कुठल्या प्रकारचा कांदा, टोमॅटो, वाटण घाटण काही नाही. एकदम सिंपल रेसिपी आहे आणि खायला ती तेवढीच टेस्टी आणि खमंग लागते. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जरुरी नाही की मी जशा पद्धतीचे दोडके कट केले आहे तसेच तुम्ही करायला पाहिजे. नाही तुम्ही बारीक कट केले तरी चालते. बारीक कट करून तुम्ही त्या मसाल्यामध्ये त्याला मॅरिनेट करून ठेवू शकता. आता मला जसं पॅन घ्यायचं आहे, पसरट घ्यायचं नाही आहे. अशा पद्धतीचं जर तुम्ही पॅन घेसाल ना तर ते शिजायला व्यवस्थित वेळ लागत नाही. तर त्यामध्ये तेल घ्यायचं आहे थोडं आपल्याला. त्यामध्ये आपण जे तयार केलेले मसाल्याचे दोडके होते ते सोडायचे आणि त्याला छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला तेलामध्ये सोडल्यानंतर आपण त्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे एका साईडनं ते व्यवस्थित शिजले गेले पाहिजे. आणि आपले दोडके जे आहे ते पूर्ण न शिजवायचे आहे, 50-60% शिजवायचे आहे, म्हणजे ते पुढे पण प्रोसिजर मध्ये शिजले गेले पाहिजे. असं जर तुम्ही शिजवून घेसाल तर ते गरगर होऊन जाईल. छान आलटून पालटून मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे, टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि खायला पण खूप जबरदस्त लागते. कधी कधी काय होतं माहिती का, एखाद्या बोरिंग भाजीला ट्विस्ट द्यावा लागतो, तसंच मी दिलेला आहे. एका बोरिंग भाजीला मस्तपैकी दिला आहे झुणक्याचा ट्विस्ट आणि खायला जबरदस्त. नक्की ट्राय करा, मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपले दोडके शिजलेले आहेत. आपण उरलेला जो मसाला होता बाउलमध्ये तो टाकायचा आहे, त्याला आपण मस्त तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आता आपण तो वापर करणार आहे बेसनाचा. इथे मी घेतलेला आहे 2 ते 3 चमचे बेसन घेतलेला आहे. आता हे बेसन टाकायचं आहे आपल्याला आपल्या दोडक्यामध्ये. आता छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मंद आचेवर प्रोसिजर करायची आहे आपल्याला. बेसन व्यवस्थित तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजला गेलं ना तर बेसन मस्त छानपैकी टेस्टी लागते. खमंग असं स्मेल सुटतो घरामध्ये बघा. त्याला छान मोकळं करायचं आहे आपल्याला. तेलामध्ये आलटून पालटून कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. मंद आचेवर प्रोसिजर करायची आहे. झाकण ठेवायचे आहे आणि एक छान अशी वाफ काढायची आहे. व्यवस्थित वाफ काढली गेली की बघा झुणका मस्तपैकी मोकळा मोकळा होतो आणि त्याची बेसन पण छान शिजल्या जाते. बघा तयार आहे आपलं छानपैकी चोपडा दोडक्याचा झुणका. आता मी करणार आहे टिफिन पॅक. तुम्ही नक्की रेसिपीचा आस्वाद घेसाल. ही रेसिपी करून पाहाल. सोपी पण आहे आणि छान पण आहे आणि खमंग पण आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा. कमेंट करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.